आणि भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे खळबळ माजली आहे। उद्धव ठाकरे सभेतून भाजपवर वाईट काही बोलून हल्लाबोल करतात, मात्र दुसरीकडे भाजपसोबत पुन्हा युती करण्यासाठी लपून छपून संपर्क करतात असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय। आणि गेल्या 9 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना संपर्क केला नाही का? जर मी खोटं बोलत असेल तर उद्धव ठाकरेंनी यावर बोलावं असंही मोहित कंबोज यांनी म्हटलंय। कोई सच्चाई नहीं है। 9 महीने में कोई सच्चाई नहीं है, कोई तथ्य नहीं है। ये बीजेपी सपने में ये सब देख रही है कि हम उनसे बात करें। वो चाहते हैं कि हम उनसे बात करें। चैलेंज कर रहे हैं। अरे चैलेंज करने तो उनके चैलेंज को कौन पूछता है। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा होणार आहे आणि यावेळेस अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश होतोय। तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे, तर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे सभेची जबाबदारी आहे। सभेला पोलिसांनी काही अटींसह परवानगी दिलेली आहे। संध्याकाळी 5 वाजता ही सभा होतीये। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स घेऊयात। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा होणार आहे। यावेळेस अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे।